नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल धंबे चेंजपूर मधून. तर आज आपल्या अळ्यांची आज सकाळची दुसरी फेडिंग होती आणि आज संध्याकाळची तिसरी फेडिंग आहे. तिसरी फेडिंग करत असताना आपण अळ्यांची दाटी वगैरे, आता जो मदर बेड असतो त्याला मदर बेड म्हणतात, कारण याच्यावरती आपण चॉके आणल्यानंतर ठेवली होती आणि त्यानंतर त्याला आपण हळूहळू पेसिंग दिली होती आणि त्यानंतर आपण आज सकाळी याला डबल बेड केली होती. तर यानंतर मदर बेड मध्ये अजून पण आपली दाटी आहे, त्यामुळे आपण उद्या किंवा उद्या संध्याकाळी आपण याचे परत 3-3 बेड तयार करणार आहे, जेणेकरून अळ्यांना पेसिंग दिल्यानंतर मुबलक पाहिजे तेवढं पाला भेटेल आणि त्यांची ग्रोथ पण चांगली होते आणि साईज चांगली होते. साईज चांगली झाल्यानंतर कोशाची साईज पण व्यवस्थित चांगली होत असते. तर या पद्धतीने तुम्ही आधी अळ्यांचे कंडिक्शन बघून घ्या. तर या पद्धतीने अळ्यांचे कंडिक्शन आहे. पूर्ण जो सकाळी पाला टाकला होता आपण, तो पूर्णपणे अळ्यांनी खाऊन घेतलेला आहे. या पद्धतीने अळ्यांची साईज पण आहे. वरच्या बेडवरती थोडं थोडं पाला शिल्लक आहे, कारण वर अळ्यांची दाटी कमी आहे, खाली जास्त असल्यामुळे आपल्याला तिसरा पण बेड आपल्याला लवकरच 1-2 फिडिंग नंतर करावं लागेल.